विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या अमरावतीमध्ये इलेक्शनचे जोर महाराष्ट्रामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचा जोर हा फार घणाघाती सुरू आहे आणि अवघे 3 दिवस शिल्लक असताना आज आपल्या इथे अमरावतीमध्ये नितीन बानुगडे पाटील शिवसेनेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते सोबतच ज्यांची ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती झालेली आहेत असे नितीन बानुगडे पाटील यांचं अमरावतीमध्ये आगमन झालेलं आहे। शिवसेना या पक्षातर्फे अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः 3 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे, ज्यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून प्रीती बंड, तिवसा विधानसभा मतदारसंघामधून राजेश वानखडे तर अचलपूर मतदारसंघामधून सुनीता फिसके यांच्यासाठी नितीन बानुगडे पाटलांचं आगमन अमरावतीमध्ये झालेलं आहे। तर आता आपण नितीन बानुगडे पाटील यांच्याशी हॉटेल गौरी इन येथे थोडीशी चर्चा करणार आहोत। सकाळचं सुंदर मनमोहक वातावरणामध्ये आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रबोधनकार नितीन बानुगडे पाटील, जे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती खास करून आलेले आहे। अमरावती तिवसा, बडनेरा, तिवसा आणि अचलपूर या 3 उमेदवारांसाठी नितीन बानुगडे पाटील यांचं अमरावतीमध्ये आगमन झालेलं आहे आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये उभ्या असलेल्या प्रीती बंड, तिवसा मतदारसंघामध्ये उभे असलेले राजेश वानखडे तर अचलपूर मतदारसंघामध्ये उभे असलेल्या सुनीता फिसके यांच्याकरिता त्यांनी अमरावती येथे तळ ठोकला होता। सर्वप्रथम आपण त्यांचं विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया। नितीनजी, विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आपलं अमरावतीमध्ये जे आगमन झालेलं आहे हे नेमकं केव्हा झालं आणि त्याचं मुख्य कारण काय होतं? मी काल अमरावती जिल्ह्यामध्ये आलो आणि आता जी विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे त्याच्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मग ते तिवसा, अचलपूर आणि बडनेरा इथल्या सभांसाठी मी आलो। नेमकं एक प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी विधानसभेला ज्यावेळी आपण सामोरं जातो त्यावेळी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी असतो की भाजपाची आणि शिवसेनेची युती होणार की नाही, आणि अगदी 2 दिवस शिल्लक असताना ती युती होते। कधी 2009 मध्ये ती युती तुटली होती, ती युती होते आणि मग उमेदवारांची तारांबळ होते। या बाबतीत थोडंसं जर असं आपल्याला वाटत नाही का की आजचा जर जो काळ बघितला की उमेदवारांची बऱ्याच प्रमाणामध्ये धावपळ होते आणि मग त्यांना वेळेवर कुठेतरी कसं तरी ॲडजस्टमेंट करावं लागतं, याच्यासाठी आपण काय सांगणार आहात? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत आणि मुळामध्ये 2009ला युती तुटल्यानंतर शिवसेनेनंही 288 मतदारसंघामध्ये पूर्णतः तयारी केली होती। तीच अवस्था भाजपाची होती। त्यामुळे मुळामध्ये शिवसेना आणि भाजपा हे नैसर्गिक मित्र आहेत, एका समान विचाराने एकत्र आलेले मित्र आहेत। त्यामुळे ज्यावेळी व्यापक हित आपण लक्षात घेतो त्यावेळी एकत्र येणं ही महाराष्ट्राची किंबहुना ती राष्ट्राची गरज पडते आणि अशावेळी ज्यावेळी एकत्र येणं घडतं त्यावेळी 288 मतदारसंघात ज्यावेळी सगळे उमेदवार काम करत असतात त्यावेळी ही युती करताना किंवा जागांची अदलाबदली करताना किंवा जागा ठरवताना एक काही वेळ जातो आणि तो वेळ निश्चितपणे देणंही गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे थोडासा हा वेळ जो आपण म्हणतात तो तसा लागू शकतो आणि तो तसा लागला आहे। पण मग जेव्हा आपण आताच जसं सांगितलं की नैसर्गिक मित्र आपण शिवसेना आणि भाजपा आहे, तर मग नेमका वाद हा कशामुळे उफाळतो? मग जर आपल्याला एकत्रच बसायचं असते तर आपण भांडतो का? नाही, मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, ही लढाई थोडीशी आपण जनतेच्या हिताच्या संदर्भातला जर विचार केला तर गेले 5 वर्षाचं आपण बघितलं असेल की जे योग्य आहे शिवसेनेने त्याचं जरूर कौतुक केलं आहे, पण जे जनतेसाठी अयोग्य आहे शिवसेनेने त्याला कडाडून विरोध केलेला आहे आणि त्यामुळे थोडासा एक ज्याला गॅप आपण म्हणतो की तो तसा पडलेला असू शकतो। पण निश्चितपणे ज्यावेळी एक विचार येतो, शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष महत्त्वाचा आहे आणि आपल्या पक्षाची भूमिका ही ठामपणे मांडणं ही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे ही गरजेच्या गोष्टीसाठीच हा थोडासा जो वेळ आहे तो वेळ लागतो आहे आणि गरजेचीच आहे। आपण काल दिवसभर आपला जो मतदारसंघ आहे 3 मतदारसंघाचे दौरे केलेत आणि तो पिंजून काढलेला आहे। एकंदरीत कसं चित्र तयार झालेलं आहे विधानसभा निवडणूक या 2019 मध्ये? निश्चितपणे आता ही निवडणूक आम्ही महायुतीतून लढतो आहोत। गेली 5 वर्ष सरकारनं जी कामं केलीत, सर्वसामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत ज्या विकासाच्या योजना पोहोचल्यात त्याचा एकूण परिणाम पाहता
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवसेना तर 12 महिने 24 तास सातत्यानं समाजामध्ये असते, लोकांमध्ये असते, ती सातत्यानं लढत असते, लोकांचे प्रश्न हातात घेऊन झगडत असते. त्यामुळे शिवसेनेला निवडणुकीपुरतं वेगळं काय करावं अशी कधी गरज पडत नाही. आमचा सैनिक हा सातत्यानं रात्रंदिवस तयारच असतो आणि त्या पद्धतीनं या निवडणुकीलाही आम्ही सामोरे जातो आहोत. त्यामुळे एकंदर ज्यावेळी मी या भागात वातावरण बघितलं त्यावेळी वातावरण महायुतीला, शिवसेनेला अत्यंत पोषक असं वातावरण आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि निश्चितपणे महायुतीची सत्ता आता पुढे येणार आहे. मग जर महायुतीची सत्ता येणार आहे, जर ज्यांची सत्ता येणार नाही अशा लोकांना निवडून देऊन उपयोग काय, असा एक विचार जनतेच्या मनात आहे. त्यामुळे निश्चितपणे शिवसेनेचे किंवा महायुतीचे जे काही उमेदवार असतील ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा मला विश्वास आहे. एकीकडे म्हणताय आपण की महायुतीचे उमेदवार हे सगळीकडे विजयी होणार आहेत, परंतु आता परवा जी अमित शहांची सभा धारणीमध्ये लागली होती त्यामध्ये असा आरोप आहे की शिवसेनेला ज्या प्रमाणामध्ये त्या सभेमध्ये किंवा इतर तिथल्या राजकीय क्षेत्रामध्ये भाजपासोबत चालायला पाहिजे होतं ते चालताना दिसत नाही आहे. याला काय कारण असू शकते? आणि अमित शहांच्या सभेला भाजपाचेच पदाधिकारी हे व्यासपीठावरती होते, शिवसेना पदाधिकारी हे व्यासपीठावरती नव्हते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि जे फलक लावण्यात आले होते त्याच्यावरती फक्त माननीय बाळासाहेबांचा एक वरती फोटो टाकलेला होता, मात्र त्याच्यावर शिवसेनेचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता. ही गोष्ट आपल्यापर्यंत पोचली आहे का? नाही, मला या संदर्भातली फारशी कल्पना नाही, पण आपण म्हणतात तसं जर घडलं असेल तर निश्चितपणे वरिष्ठ नेते या संदर्भात योग्य ती काळजी घेतील. पण मला असं वाटतं की ज्यावेळी आपण महायुतीतून लढतो आणि शिवसेना अत्यंत प्रामाणिकपणे काम करते, त्यामुळे साहजिकच ही अपेक्षा मित्रपक्षांकडून सुद्धा आमची आहे आणि खरं तर ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन योग्य समन्वयानं निश्चितपणे पुढे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वरिष्ठांमध्ये समन्वय तसा अत्यंत उत्तम आहे. पण ज्यावेळी खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचार येतो त्यावेळी काही किरकोळ मतभेद असू शकतात, पण निश्चितपणे त्याच्यावर तोडगा काढला जाईल आणि समन्वयानं एकत्रित पुढे जायचं आहे या हेतूनच पुढे जाता येईल. या अमरावती जिल्ह्याला सामोरं जाताना शिवसेनाकडून मुख्यत्वे कोणता अजेंडा घेऊन आपण या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत आणि सध्या परिस्थितीमध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ, तिवसा विधानसभा मतदारसंघ आणि आपला असलेला अचलपूर विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांची काय अवस्था आहे? निश्चितपणे मी ज्या पद्धतीनं काल आता या भागामध्ये फिरलो, सभा घेतल्या, वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि निश्चितपणे या सगळ्या जागांवर भगवा फडकवेल असा मला त्याचा विश्वास आहे. मुळामध्ये शिवसेनेने सातत्यानं जे काम केलं आहे, 50 वर्ष शिवसेना सर्वसामान्य माणसासाठी काम करतेच आहे, पण निश्चितपणे सत्तेत असो अथवा सत्तेत नसो आमची बांधिलकी ही कायम जनतेशी राहिलेली आहे. त्यामुळे शिवसेना कायम जनतेमध्ये असल्यामुळं जनतेला शिवसेनेबद्दल एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावर आम्ही जिंकू याची खात्री निश्चितपणे आम्हाला आहे. महाराष्ट्रातल्या किती जागा ह्या शिवसेना भाजपा युतीकडे जातील असं आपल्याला आजच्या या घडीला विश्वास वाटतोय? निश्चितपणे सर्वाधिक जागा या महायुतीच्याच निवडून येतील याच्यात कुठलीच शंका राहिलेली नाही. त्यामुळे येणारं एक महाराष्ट्राला स्थिर सरकार ही महायुती देऊ शकेल आणि निश्चितपणे गेल्या 5 वर्षात जो विकास झाला आहे त्याच्या पुढचा टप्पा, जी विकासाची गतिमानता आहे ती अधिक चांगल्या पद्धतीनं गाठली जाईल. एकीकडे शिवसेना भाजपा विकास करते आहे आणि दुसरीकडे जर आपण असंख्य गावं पाहिली तर असंख्य गावांमध्ये अजूनही आपण म्हणतायत की काही ठिकाणी गॅस सिलेंडर पोचलेले नाही आहेत, घरकुलाचं वाटप झालेलं आहे, पण ज्या योजना अंमलात आणल्या गेलेल्या आहेत त्या योजना फक्त कागदोपत्री ठरलेल्या आहेत आणि त्या योजनांचा जो यशस्वी त्या ठिकाणी जाऊन ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन असं म्हणू शकतो ते व्हायला पाहिजे, ते झालेलं नाही असं पुष्कळसं आम्ही दर्शविलेलं आहे, आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलेलं आहे. तर हे नेमकं कशामुळे घडत असावं? नाही, ही गोष्ट आपण म्हणता ती नक्की खरी आहे, कारण शासनाच्या वतीनं किंवा या सरकारच्या वतीनं अत्यंत उत्तमोत्तम योजना सर्वसामान्य माणसासाठी राबवण्यात आला, पण अनेक त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी दिसत आहेत. आपण म्हणता तसं त्याच्या अंमलबजावणीमध्ये या त्रुटी राहिलेल्या आहेत. म्हणजे वरिष्ठ सरकार ज्या योजना निर्माण करत आहे सर्वसामान्यांसाठी त्या योजना तितक्या भरीवपणे सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. उदाहरण जर आपण घेतलं तर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही अत्यंत उत्तम योजना आहे. निसर्गाच्या अवकाळी फटक्यानं शेतकरी ज्यावेळी हवालदिल होतो त्यावेळी त्याला त्याच्यातून उभा राहता यावं, त्यासाठी त्याला पीक विम्याची ही योजना आहे. पण दुर्दैवानं तो पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत
पोचतो का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. शिवसेनेनं नेमकं हे झोकलं आणि खऱ्या अर्थानं अशा अंमलबजावणीच्या ज्या त्रुटी राहत आहेत त्याच्या विरोधात शिवसेनेनं सातत्यानं आवाज उठवला. स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे रस्त्यावर उतरले, विमा कंपन्यांवर मोर्चा काढला आणि शिवसेनेच्या या लढ्याला यश आलं आणि तब्बल 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक विम्याचे जमा झाले. हीच गोष्ट पाठीमागं कर्जमाफीची झाली होती. अनेक निकषामध्ये ही कर्जमाफी अडकली होती. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत बँकांच्या किंवा प्रशासनाच्या हेळसांडीमुळे शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोचली नव्हती. शिवसेनेनं त्याच्या संदर्भात सुद्धा आंदोलन केली. बँकांच्या पुढे जाऊन आम्ही ढोल वाजवले. प्रशासनाला तशा सूचना केल्या की ज्या योजना सरकार निर्माण करत आहे त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोचणं हे महत्त्वाचं आहे. नुसत्या योजना निर्माण करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी होणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर शासन निर्माण करत असलेल्या सर्वसामान्यांच्या हिताच्या गोष्टी खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातील. आज 2019च्या विधानसभांना अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले आणि 3 दिवसानंतर ही रणधुमाळी जी लागलेली आहे गेल्या 15 दिवसापासून आपण पाहतो आहे कुठेतरी थोडीशी शांत होणार आहे आणि 21 तारखेला आपल्या प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होणार आहे. एकंदरीत आपला जो महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे त्यावरून भगव्याविषयीचं वातावरण, भाजपाविषयीचं वातावरण आणि मतदार जनजागृती ही कशी वाटते? नाही, एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रात सध्या विरोधक ज्या अवस्थेमध्ये आहेत तो विचार जर केला आणि याचं कारण त्यांचं स्वतःची कर्म आहेत असं आपण म्हणूया. 15 वर्षाची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडं सातत्यानं होती, पण या 15 वर्षाच्या सत्ता काळामध्ये जे महत्त्वाचे विषय प्राधान्यक्रमानं हातात घ्यायला पाहिजे होते ते दुर्दैवानं झालेले नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 2014ला जनतेमधनं उठाव झाला आणि शिवसेना भाजपाला त्यांनी सत्ता दिली आणि त्या पद्धतीनं शिवसेना भाजपा सत्तेमध्ये आली. आम्ही या 5 वर्षामध्ये त्या पद्धतीनं एक परिवर्तनाचा जो लढा असतो तो लढा सुरू केला आणि जनतेपर्यंत प्राधान्यक्रम काय आहेत हे ठरवून त्या पद्धतीची कामं आम्ही निश्चितपणे पोचवत राहिलो. मग तो महाराष्ट्र कर्जमुक्त करायचा असेल, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा असेल, या हेतूनं काही टप्प्यापर्यंत कामं झालीत, पण अजूनही फार मोठा टप्पा गाठायचा आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेनं यावेळी जो वचननामा जनतेच्या समोर ठेवला आहे की आम्ही आश्वासन किंवा जाहीरनामा काढत नाही, मुळामध्ये शिवसेना जे बोलते ते करूनच दाखवते ही एक भूमिका आहे आणि जनतेचा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे पूर्ण त्या पद्धतीनंच शिवसेना ही पुढे जाते. त्यामुळे यावेळी सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतनं एक नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. आणि हा महाराष्ट्र कसा असेल तर तो कर्जमुक्त महाराष्ट्र असेल, तो दुष्काळमुक्त महाराष्ट्र असेल, तो बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र असेल, तो गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र असेल. एक संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्राचं चित्र आम्ही निश्चितपणे येत्या काळामध्ये सत्यामध्ये उतरवतो आहोत आणि त्या पद्धतीच्या योजना आमच्याकडे तयार आहेत. त्या पद्धतीच्या जो पुढचा काम करायचा जो आराखडा असतो तो आमचा निश्चितपणे तयार आहे आणि या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून आम्ही निश्चितपणे पुढे पावलं टाकतो आहोत. अर्थात 2 गोष्टी असतात, सेवा तात्पुरती असते आणि परिवर्तन कायमस्वरूपी असतं. म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देणं ही सेवा झाली, पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. आमची ही लढाई परिवर्तनासाठी आहे. होय, आम्हाला सत्ता हवी आहे कारण आम्हाला परिवर्तन करायचं आहे. हे परिवर्तन म्हणजे काय तर कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. शेतकरी या राज्याचा कणा आहे, या राष्ट्राचा कणा आहे, तो अन्नदाता आहे. आज शेतकरी जर अस्वस्थ असेल तर राज्य आणि राष्ट्र अस्वस्थ राहणार आहे. त्यामुळे या अन्नदात्याला ठामपणे उभा करणं ही भूमिका सगळ्यात मोठी शिवसेनेची आहे. कष्टकरी कामगार आमचा आहे, त्या कष्टकरी कामगाराला त्याच्या कष्टाचं दाम योग्य पद्धतीनं मिळालं पाहिजे या पद्धतीनं आम्ही काम करतो आहोत. महिलांचं सशक्तीकरण आहे, महिलांचं सबलीकरण आहे. मुळामध्ये हे शब्द आपल्याला पुस्तकात वाचण्यासारखे वाटतात, पण गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेनं ज्या पद्धतीनं काम केलं आहे, मग ते महिला बचत गटांचं असू द्या, किंबहुना मी आपल्याला सांगू इच्छितो की रोजगार देण्याच्यासाठी शिवसेना सातत्यानं लढते आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त केला पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला काम दिलं तर चुकीच्या गोष्टी इथं घडणार नाहीत आणि 50 वर्ष शिवसेना ते करते. मुळामध्ये शिवसेनेचा जन्म हा मराठी तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी झालाय आणि त्या पद्धतीनं स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमानं हजारो
लाखो लोकांना शिवसेनेनं नोकरी दिली, रोजगार दिला, व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या पद्धतीनं इथलं मराठी तरुण मन उभा करण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न केला. पण उद्योग खात्याच्या मार्फत गेल्या 5 वर्षामध्ये तब्बल महाराष्ट्रभर म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमानं 2 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या गेल्या. परिवहन खात्यामध्ये साधारणपणे 1 लाखभर लोकांना नोकऱ्या दिल्या गेल्या. आणि एक गोष्ट मी आपल्याला महिला सशक्तीकरणाची जी सांगत होतो की कधी काळी एसटी महिला चालवतील असं आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नसतं. पण येत्या काही काळामध्ये महामंडळाच्या एसट्या किंवा शिवाई, विटाई, शिवशाही या बसेस तुम्हाला तरुणी चालवताना दिसतील. म्हणजे नुसतं सशक्तीकरणाचा बोर्ड घेऊन चालणार नाही, हातात आपल्याला घोषणा देऊन चालणार नाही, तर त्यांच्यासाठी कर्तृत्वाचे प्रांत तसे खुले करावे लागतील. आणि शिवसेनेच्या माध्यमानं, परिवहन खात्याच्या माध्यमानं या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहोत आणि निश्चितपणे या गोष्टी पुरोगामी महाराष्ट्राला अभिमान वाटाव्या अशा आहेत. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता यावेळी आम्ही जे वचन दिलंय की आम्ही महाराष्ट्रभर 10,000 भोजनालय उभारणार आहोत की ज्याच्यामध्ये अवघ्या 10 रुपयात इथल्या लोकांना सकस अन्न मिळू शकेल. कारण आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी की आज जर गोरगरिबांचा विचार केला तर यातला कुठलाही व्यक्ती उपासपोटी झोपू नये ही आमची एक माफक अपेक्षा आहे. अर्थात काळ लागेल की एकदा या सगळ्या लोकांना परिवर्तनाचा ज्यावेळी आपण विषय म्हणतो की परिवर्तनाच्या टप्प्यावर चालत असताना यांना भक्कम करणं, सशक्त करणं यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे. पण तोपर्यंत आज आदिवासी भागामध्ये कुपोषणानं मुलं दुर्दैवानं मरत आहेत. अनेक कामगार असतील, मजूर असतील की 300 रुपये रोजामध्ये ही काम करतात पण त्यांना एक वेळचं जेवणसुद्धा परवडत नाही. म्हणजे अशावेळी पोटाची भूक भागवावी का भविष्यासाठी काही तरतूद करावी अशा व्यथा विवंचनेमध्ये तो अडकलेला आहे. 2-2 दिवसाच्या भाकरी बांधून आणणारी आणि पाण्यात बुडवून खाणारी माणसं आम्ही बघितलेली आहेत. त्यामुळे मुळात प्रश्न एक महत्त्वाचा आहे की पहिल्यांदा पोटाची खळगी जर भरली तुम्ही तर पाठीचे कणे तुम्हाला ताट ठेवता येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा विषय ज्यावेळी आम्ही घेतो त्यावेळी प्रत्येकाला पोटभर अन्न देणं ही आपली पहिली जबाबदारी ठरते. आणि निश्चितपणे शिवसेनेनं त्यासाठी पाऊल उचललंय की आम्ही प्रत्येकाला 10 रुपयात हे पोटभर अन्न, सकस अन्नाची थाळी निश्चितपणे देणार आहोत. दुसरा विषय आपण घेतला की आरोग्याच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज अनेक वेळा असं होतं की आपल्याला आजार झाला हेच दुर्दैवानं लोकांना कळत नाही आणि कळतं तेवढी वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आरोग्याच्या चाचण्या करून घेणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि प्रबोधन झाल्यानंतर माफक दरामध्ये त्याला स्वतःच्या आरोग्य चाचण्या करून घेता याव्यात हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. शिवसेनेनं आणखीन एक वचन दिलं इथं की आम्ही 1 रुपयात आरोग्याच्या संदर्भात 200 चाचण्या करून देणार आहोत जेणेकरून लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल. म्हणजे आम्हाला सशक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, आम्हाला निरोगी महाराष्ट्र घडवायचा आहे, आम्हाला सुदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणे आमची पावलं टाकतो आहोत. आता जसं आपण म्हटलं की एक बोलता बोलता आपण सांगितलं की कुपोषण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट क्षेत्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण हे फार आहे. मेळघाटातलं प्रत्येक ठिकाणी जरी आपलं भाजपा सरकार आणि शिवसेनाचं जे युतीचं सरकार आहे सांगत असलं की आम्ही या ठिकाणी गॅसची सुविधा पुरविलेली आहे, आम्ही या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पुरवत आहोत, मात्र त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षात योजना ह्या आलेल्याच नाही आहेत. आम्ही काही दिवसांपूर्वी एका चित्रफितीच्याद्वारे हे सांगितलं होतं की अमित शहांची सभा ज्या ठिकाणी झाली होती धारणी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अशी चित्रफित बनविण्यात आली होती की ज्या ठिकाणी तुम्ही सांगताय की अवघ्या धारणीपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घरामध्ये साधा गॅस सिलेंडर असू नये ही गोष्ट आम्ही प्रकर्षानं शासनापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोचतच नाही त्यांना फायदा कसा होणार आहे? निश्चितपणे मी आता मगाशी आपल्याला सांगितलं जसं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं किंवा कर्जमाफीचा विषय होता. एक गोष्ट भूमिका आहे की कर्जमाफी हा शब्द मुळात आम्हाला मान्य नाही. शेतकरी काय गुन्हेगार नव्हे की त्याला कुठली माफी द्यावी. आम्ही कर्जमुक्ती हाच शब्द सातत्याने वापरतो आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं ही भूमिका आम्ही घेतलेलीच आहे. पण त्याच्या बरोबरीनं शासनाच्या इतर ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आता इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना निश्चितपणे प्रयत्न करेल. म्हणजे मी आपला जसा विषय मगाशी झाला आपण मेळघाटाच्या कुपोषणाच्या संदर्भात बोलला असाल किंवा गॅस सिलेंडरच्या बाबतीत बोलला असाल किंवा घरकुल योजना सुद्धा आहेत की अनेकांना म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसून सुद्धा घरकुल अजून मिळालेली नाहीत. म्हणजे योजना असंख्य निघाल्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. निश्चितपणे एक व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमाने अशी उभा करू की ज्या शासकीय योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचल्या जातील आणि शेवटच्या घटकांपर्यंत तो लाभ कसा पोहोचवला जाईल. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर काम करू आणि ह्या सगळ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील याच्या संदर्भातली यंत्रणा आम्ही उभारू.
गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये असो किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये असो आपण एक गोष्ट प्रकर्षानं पाहिलेली आहे, शिवसेना हा जो पक्ष आहे हा पक्ष थोडासा आक्रमक स्वरूपाचा आहे. असं काय कुठलं कारण वाटतं आहे की 2019च्या या निवडणुकांना सामोरं जाताना शिवसेना थोडीशी मवाळ भूमिका घेते? नाही, मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आक्रमकता अथवा मवाळपणा हा विषय जो असतो की त्या परिस्थितीवर किंवा घडणाऱ्या गोष्टींवर बऱ्यापैकी अवलंबून असतो. शिवसेना ही वाघांची संघटना आहे, ती आक्रमकच असणार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण चर्चा करून संवाद करून मवाळ मार्गे जर तुमचे प्रश्न सुटणार असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आक्रमकता आणून शक्ती खर्च का करायची हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. जो प्रश्न सांगून सुटत नाही, जो प्रश्न निवेदनं देऊन आंदोलनं करून मिटत नाही, तिथं मात्र शिवसेना जरूर आक्रमक होते. कारण विषय जनतेच्या हिताचा असतो, जनतेच्या कल्याणाचा असतो. त्यामुळे शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी, त्याचे हक्काने अधिकार त्याला मिळवून देण्यासाठी जिथं गरज असेल तिथं शिवसेना निश्चितपणे आक्रमक आहे, तो विषयच नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आता व्यापक हित डोळ्यापुढे ठेवतो आहोत. आपण महाराष्ट्र कल्याणाचा व्यापक विचार घेऊन जाताना महाराष्ट्र कल्याणासाठी ज्या गोष्टी उत्तम ठरतील, सर्वोत्तम ठरतील त्यालाच निश्चितपणे आमचं प्राधान्य असेल. आणि शिवसेनेची वाटचाल ही त्या दिशेनं चाललेली आहे. शिवसेना राष्ट्रनिष्ठांचा पक्ष आहे, राष्ट्रीयत्व मानणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्र त्यासाठी आम्हाला घडवायचा आहे. कारण राष्ट्र बलाढ्य व्हायचं असेल तर महाराष्ट्र बलदंड व्हायला हवा आणि महाराष्ट्र बलदंड व्हायचं असेल तर विधानसभेवर भगवाच फडकवायला हवा आणि त्यासाठी आम्ही त्या दिशेनं आता पावलं टाकतो. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला भरघोस यश मिळो हीच आपण इथे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करूया. आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा आपण विदर्भ न्यूजसाठी जो वेळ दिला त्याबद्दल विदर्भ न्यूज आपले आभारी आहेत. धन्यवाद.